कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षाला MH13 CT 9479 सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली। मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्व्हिस रस्त्यावर आपटली, यामुळे तिला गंभीर दुखापत झाली। त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय 19 ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे। तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे। त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले वय 14 हा 8वी शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे, तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। कोंडीत हळबळ भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे। वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे। भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे कोंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। निवृत्ती रामचंद्र कांबळे, कंपोस्ट कोंडी। काय झालं, घटना काय? सकाळी येत असताना शाळेचे विद्यार्थी रिक्षात होते। त्या विद्यार्थ्याला रिक्षात बसून जात असताना मागणं एक 4 व्हीलर घेऊन मागातने टक्कर दिली। त्या टक्करमध्ये माझी मुलगी भाग्यश्री निवृत्ती कांबळे ही गंभीर जखमी झाली होती आणि इतर 2 विद्यार्थी होते त्या शाळेत, ते बी गंभीर जखमी झाले। त्यात किती वाजता झालं घटना? ते 7:20ला सकाळी। कुठं झालंय? विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ। कितवीला होती मुलगी शिकायला? भाग्यश्री 11वीला होती। कुठल्या कॉलेज? गांधीनाथा कॉलेजला, सायन्स क्लास। कसं घडलं हे अपघात? काय माहिती माहिती? सकाळी शाळेला जात असताना मागातनं 4 व्हीलरने टक्कर दिली। धडक देणार सापडले का पळून गेले? पळून गेला, तो थांबलाच नाही। तुम्हाला कशी कळाली घटना? मी सकाळी त्यांच्या मागेच मी सकाळी काय तर कामानिमित्त बाहेरच चाललो होतो। मग ते विद्यार्थी माझी मुलं वगैरे ती रिक्षातच होती। मग ते रिक्षात त्या ह्याच्याने जात असताना रस्त्याला मी सर्व्हिस रोडनं येत होतो। गर्दी बघून मग मी ते विद्यार्थी टक्कर मारल्यावर जी खाली पडलेली विद्यार्थी समजे, मग त्यात माझी मुलगी होती। मग ती माझी मुलगी आणि इतर 2 मुलं त्यांना गाडीत घालून दुसऱ्या हॉस्पिटलवरून परत अश्विनी हॉस्पिटलला ॲडमिट केलं। त्यांना डोक्याला मारला? भाग्यश्रीला डोक्याला मारला गेला, मयत झाली। घरी अजून कोण, किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 मुलीच होत्या। 2 मुलीपैकी आता भाग्यश्रीच मयत झाली। तुम्ही काय काम